छोटे 2 बीट घेतले, ते मी आता असं बारीक करून घेते, म्हणजे दळायला लगेच सोपं होईल आपल्याला. बीट पण असं मी मिक्सरला बारीक करून त्याचा पण आपण ज्यूस काढून घेतलाय मी. आता आपण पीठ मळून घेऊ. हे गव्हाचं पीठ घेतलंय. तुम्हाला जेवढी जास्त पुरी करायची कमी करायची त्या अंदाजानुसार पीठ घ्यायचं. इथे मी जवळजवळ आता 1 वाटीच्या अंदाजाने एवढं पीठ घेतलंय. त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर फक्त मीठ टाकून घ्यायचंय. आता आपण आधी जे बीटपासून ज्यूस काढून घेतलं ना ते मळून घेऊ आपण आधी. पीठ मळून घेतलं, बीटचा जो ज्यूस काढला ना त्याच्यापासून असं जास्त मऊ बी नाही आणि जास्त कडक पण नाही. आपण जे पोळीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने मळून घेतलंय मी. बीटपासून आपण ज्यूस काढून पीठ मळून घेतलेले अशा ह्या आकाराच्या मी गोळे तयार करून घेतलेले. आता थोडंसं तेलाचं हात लावून त्याची आपण पुरी लाटून घेऊ. असे एवढे जाडीचे याच पद्धतीने मी आता सर्व पुरी इथं लाटून घेते. सर्व पुऱ्या मी इथे अशा लाटून घेतल्या. आता आपण तेल तापलेलं तेलात टाकून देऊ. बीटचं ज्यूस काढून त्याची पुरी बनवलेली आहे. छान आपली पुरी इथे फुगली. आता गॅस कमी करते मी. याच पद्धतीने इथे पुरी तळून घेते मी सर्व. या पुऱ्या या पद्धतीने मी तळून घेतल्या. आपल्या बीटचं ज्यूस काढून पीठ मळून घेतलेलं होतं ना त्याच्यापासून आपण पुऱ्या तयार केल्या. तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा. बघा किती छान कलर पण खूप छान दिसतोय त्यांचा, सुरेख एकदम. आजची रेसिपी आपली पूर्ण झाली. या पद्धतीने तुम्ही बनवून बघा पुऱ्या घरी.